नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. अनेकांनी बीडमधील बंदूकशाही, धाकटशाही, खंडणी, दहशत, राजकीय गुन्हेगारी यावर आसूड ओढला. अनेकांनी वाल्मिक कराड याला अटक न झाल्याने संताप व्यक्त केला, तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या राजीनाम्याचा सूर आवळला. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा पण अनेकांनी समाचार घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधून कलेक्टरच गायब झाल्याचा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी वाल्मिक कराड विरोधात संताप व्यक्त केलाय. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय. दरम्यान त्यांचा तरुणीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यावर आता आमदार क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो फोटो मॉर्फ केलेला आहे. या फोटोबाबत तक्रार केलेली आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी देखील तो फोटो पाठवण्यात आलाय. संतोष देशमुख प्रकरणात आवाज उचलू नये म्हणून शांत करण्यासाठी हा प्रकार केला गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राजापूर तालुक्यातील वाळवड येथील 20 शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम 17 वर्ष होऊन देखील राज्य शासनाकडून अदा न करण्यात आल्यानं न्यायालयाने चक्क जिल्हा प्रशासनाची साहित्य मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे. मात्र या कारवाईच्या वेळी संबंधित शेतकरीच अनुपस्थित राहिल्यानं ही जप्तीची कारवाई काही काळासाठी टळली आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयानं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, कम्प्युटर, कपाटे यासारखे साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा आज काढण्यात आला असून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सूत्रधार अटक करावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली. या मोर्चापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले. यांच्यासारख्यांमुळे आमची जात बदनाम होते असं म्हणत वाल्मिक कराडने 20 खून केल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय. देशाच्या आर्थिक राजधानीत मागील काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच कुर्ल्यात एका बस अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताची घटना ताजी असतानाच कुर्ल्याच्या बाजूलाच असलेल्या घाटकोपरमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडलाय. घाटकोपर पश्चिमेकडील चिराग नगर बाजारात एका भरधाव टेम्पोनं 6 ते 7 जणांना चिरडलं आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. प्रीती पटेल असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. कराडच्या विद्यानगरमध्ये अपार्टमेंटमधील दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणानं सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर सुरेश काळे संशयितानं केलेल्या गोळीबारात गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी श्राव्या जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयिताकडून गावठी पिस्तुलासह 16 जिवंत काडतुसं जप्त केली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिकतात. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील 1644 पैकी तब्बल 130 शाळांच्या परिसरातून जिवंत वीज वाहिन्या गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जिवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका आहे. हे चिमुकल्यांवरील संकट कायम असून या जिवंत वीज वाहिन्या हटवण्यासाठी प्रश्न वारंवार पुढे येत असूनही याकडे अद्यापही कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारने दुधाला हमी भाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे. गोंदिया जिल्ह्यात दूध मोठ्या प्रमाणात होतं, परंतु मागील काळात प्रशासनाची शासकीय दूध योजना बंद पडली होती. पर्यायाने व्यावसायिकांचे जाळे वाढताना दिसत आहे. शेतमालासोबत दुधालाही सरकारने हमी भाव जाहीर करावा अशी मागणी आजही प्रलंबित आहे. तिसरीही मुलगी झाल्यामुळे बापाचा चांगलाच संताप झाला. अशातच गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास पतीने कहरच केला. टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. महिलेला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरातील अनुसया टॉकीज समोर राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे. याविषयी कोतवाली पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मृत महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे महापालिकेकडून रोज 90 MLD सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते। त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे। महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली। त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आले। नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजीक 3 नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे। यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।